सर्वेचे अधिकारी व खोंडेंसह दोघे धुळे एलसीबीच्या जाड्यात सिटी सर्वे विभागातील भूमापन अधिकारी भास्कर वाघमोडे आणि कुसुंबा विभागाचे पर्यवेक्षण भूमापक हर्षल खोंडे यांना 10,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले। तक्रारदार याच विभागातील एक अधिकारी असून ते नियुक्त झाले। त्यांनी वकिलांचा व्यवसाय सुरू केला होता। धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात जमीन संदर्भात काम असल्याने त्यांनी सिटी सर्वे विभागाशी संपर्क साधला होता। काम करून देण्यासाठी 20,000 रुपयाची मागणी वाघमोडे आणि खोंडे यांनी केली होती। पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यांची पडताळणी विभागाने केली। मागणीपैकी 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना वाघमोडे आणि खोंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीएसपी सचिन साळुंखे आणि पोलीस निरीक्षक पंकज शिंदे आणि पथकाने रंगेहात पकडले। पुढील कारवाई सुरू आहे। तसेच याच सिटी सर्वेतील काही अधिकारी व क्लर्क पैसे दिल्याशिवाय काम करत नाही म्हणून त्यांची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी केली जाणार आहे असे नमूद केले आहे।